मित्रांनो, स्वामींच्या पुण्यतिथीला एक नारळ स्वामींच्या समोर नक्की ठेवा. ही एक कृती केल्याने स्वामींची अपार कृपा तुमच्यावर मिळणार आहे, तुमच्यावर प्राप्त होणार आहे. मित्रांनो, स्वामींची पुण्यतिथी यावर्षी स्वामींची पुण्यतिथी 15 एप्रिल बुधवारच्या दिवशी आहे आणि या दिवशी तुम्ही तुमच्या घरात स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर किंवा जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जाऊन एक पूजेचे नारळ घेऊन जायचं आहे. स्वामींसमोर नमस्कार करायचा, मुजरा करायचा, आपल्या दोन्ही हातात ते नारळ घ्यायचं, स्वामींसमोर बसायचं आणि तुमच्या मनात जीही इच्छा आहे ती बोलायची, जेही तुम्हाला हवं आहे ते बोलायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की मी आजपासून तुमची नित्य नेमाने सेवा करेन, चांगले कर्म करेन, तुमच्या मार्गदर्शनावर चालेल, तुमच्या नियमानुसार चालेल, कधीच कोणाला दुखवणार नाही, कधीच कोणते पाप करणार नाही आणि नेहमी तुमचे नामजप माझ्या मुखात राहू देईल. एवढं बोलून तो नारळ स्वामींच्या समोर ठेवायचा आणि त्या दिवसापासून जेवढी जमेल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा नामजप जमेल. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.